आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी शिबानी जोशी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. निवडणुका न लढवण्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या मुद्द्यावर 2-3 दिवसात फेरविचार करण्याचं शरद पवार यांचं आश्वासन. शरद पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं घटक पक्षांचं स्पष्टीकरण. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त काँग्रेस मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करणार. देहदंडाची शिक्षा झालेल्या दोषी व्यक्तींसाठी फाशीऐवजी कमी वेदनादायी पद्धत अवलंबण्यावर केंद्र सरकारकडून विचार सुरू. आणि दीक्षांत समारंभाऐवजी IIT मुंबईत पहिल्यांदाच प्रारंभ समारंभाचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्षपद सोडण्यासंदर्भात तसंच आगामी काळात कोणत्याही निवडणुकीला उभं न राहण्याच्या निर्णयावर 2-3 दिवसात फेरविचार करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे निर्णय जाहीर केले होते. मात्र नेते आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं. काही जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले. या निर्णयामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले. शरद पवार यांनी परस्पर असा निर्णय घेऊ नये असं सांगत जयंत पाटील यांनी पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुपारी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कार्यकर्त्यांनी आंदोलन उपोषण करू नये, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नयेत असंही आवाहन शरद पवार यांनी केल्याचं ते म्हणाले. पक्षाचं कामकाज चालवण्यासाठी कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असलो तरी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचं पवार यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत राहणार असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा पक्षांतर्गत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही फरक होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. घाणेरडे आरोप प्रत्यारोप आणि राजकारणाला कंटाळून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथनं सुरू आहे. त्यामुळे या क्षणाला मी आत्ताच त्यावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्य वेळी त्यावर बोलू असंही ते म्हणाले. अवकाळीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. गडचिरोलीत ते वार्ताहरांशी बोलत होते. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. हिम्मत असेल तर निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वज्रमूठ सभेत दिलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना चारी मुंड्या चित करू असं ते यावेळी म्हणाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं स्थापन केलेल्या गौरव समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. याबाबत राज्य सरकार उदासीन असलं तरी मराठवाड्याचे नागरिक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या नात्यानं आपण आपलं कर्तव्य पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल रमेश बैस यांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या वेळी खारघर इथं झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेला सरकारचंच ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. या दुर्घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत झाली पाहिजे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे. तसंच स्थानिकांचा विरोध असतानाही बारसू रिफायनरी प्रकल्प सरकार जबरदस्तीनं रेटत आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवावं, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं सर्व 36 जिल्ह्यात तसंच सर्व 288 विधानसभा मतदारसंघात 6 मे ते 6 जून या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरांचं आयोजन केलं आहे. करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातले विद्यार्थी आणि पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन लोढा यांनी केलं आहे. या करिअर शिबिरांच्या माध्यमातून 10वी नंतर करिअर कसं निवडावं तसंच विविध विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIशी संपर्क साधावा असं आवाहनही लोढा यांनी केलं आहे. यंदाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गावर बारामती ते इंदापूर या टप्प्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर 1025 वटवृक्षांचं यशस्वीपणे रोपण करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. यापैकी 85% वृक्षांनी तग धरला असून त्यांची निरोगी वाढ होतीये, असं त्यांनी म्हटलंय. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचं रक्षण व्हायला मदत झाली नाही, तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना चांगला दृश्यानुभवही मिळत आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. देहदंडाची शिक्षा झालेल्या दोषी व्यक्तींसाठी सध्याच्या फाशीऐवजी कमी वेदनादायी पद्धत अवलंबता येईल का, याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकार तज्ज्ञांची समिती नेमणार आहे. अॅटर्नी जनरल R. व्यंकटरमणी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. वेदनारहित देहदंडाची मागणी करणारी याचिका ॲडव्होकेट ऋषी मल्होत्रा यांनी दाखल केली. त्यावर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या याचिकेवरची पुढची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. G20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत येत्या 23 ते 25 मे दरम्यान होणार आहे. त्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून विहित वेळेत कामं पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज दिले. G20 परिषदेच्या मुंबईतल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी आज पूर्वतयारीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मागील काही वर्षात मुंबईनं केलेलं उल्लेखनीय कार्य जगासमोर अधोरेखित करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे, ती दवडू नये, असं ते यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थान हे उद्योजकतेचं केंद्र बनायला हवं आणि विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगाराचे निर्माते होण्याची महत्वाकांक्षा बाळगायला हवी, असं केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज IIT मुंबईमध्ये प्रारंभ समारंभ 2023ला संबोधित करताना बोलत होते. IIT या केवळ शैक्षणिक संस्था न राहता लोककल्याणाच्या प्रयोगशाळा बनायला हव्यात, असंही ते यावेळी म्हणाले. IITमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांनी नवीन भारताच्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला हवं. तसंच समाजाची सेवा करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असल्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांना सहाय्य करायला हवं, असं त्यांनी सांगितलं. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर, IIT मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभाषिष चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. IIT मुंबईच्या सिनेटनं यावर्षीपासून संस्थेच्या दीक्षांत समारंभाची संकल्पना बदलून त्या जागी प्रारंभ समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या कार्यक्रमाला 2,500 विद्यार्थी हजर होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमधल्या मालमत्ता करांबाबत, गावठाण आणि त्याबाहेरच्या बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्वेक्षण करा, गरज भासली तर समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. या 27 गावांमधल्या विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीनं आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज स्मारक तसंच भिवंडी कल्याण शीळ फाटा रुंदीकरणातल्या बाधितांना मोबदला या मुद्द्यांवरही चर्चा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अब्रूनुकसानीच्या खटल्यात तत्काळ दिलासा द्यायला गुजरात उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मोदी आडनावाच्या व्यक्तीवर केलेल्या टीकेवरून सुरतमधल्या न्यायालयानं राहुल गांधी यांना 2 वर्षाची कैद सुनावली होती. त्याला राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
या शिक्षेला तत्काळ स्थगिती द्यायला उच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी उन्हाळी सुट्ट्यांनंतर न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. जुगार आणि सट्टेबाजीच्या जाहिरातींवर निर्बंध आणण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. आर्थिक आणि सामाजिक धोके असल्यानं देशाच्या बहुतांश भागात सट्टेबाजी आणि जुगारावर निर्बंध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सट्टेबाजी आणि जुगाराच्या ऑनलाईन जाहिरातींवर बहुतांश प्रमाणात निर्बंध लादलेत. मात्र आता होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावून रिक्षांमधून या जाहिराती होत आहेत. या जाहिराती ग्राहक हक्क संरक्षण कायद्याच्या तरतुदीला धरून नाहीत, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात PMPML तर्फे सुरू करण्यात आलेल्या पर्यटन बस सेवेचा दर निम्मा म्हणजे 500 रुपये करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी आज दिली. पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर धार्मिक आणि पर्यटन स्थळांकरता वातानुकूलित अशी विशेष बस सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. भारतीय ओळख प्राधिकरणानं नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधारबरोबर जोडलाय हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलंय. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलंय. या सुविधेमुळे नागरिक ही माहिती सहज तपासू शकतील असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज 55 सदस्यांसाठी 92 अर्ज तर माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी इथल्या एका सरपंच पदासाठी 4 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 8 मेपर्यंत असणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी चिन्हाचं वाटप होणार आहे. तर 18 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 19 मेला होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी अर्जच आले नसल्यामुळे त्या ठिकाणच्या जागा पुन्हा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नाशिकच्या वतीनं पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये योगा काउंटडाऊन दिनानिमित्त विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. जव्हार पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्यानं या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. फास्टॅग प्रणालीद्वारे दैनंदिन टोल संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 29 एप्रिल रोजी सर्वाधिक 193 कोटी रुपयाहून अधिक संकलन झाल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिली आहे. फास्टॅग अंतर्गत टोल प्लाझांची संख्याही 770 वरून 1228 पर्यंत वाढली आहे. लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबंधित एक संस्था स्थापन केली होती. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून पुढले 3 दिवस हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणुका न लढवण्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या मुद्द्यावर 2-3 दिवसात फेरविचार करण्याचं शरद पवार यांचं आश्वासन. शरद पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं घटक पक्षांचं स्पष्टीकरण. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त काँग्रेस मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करणार. देहदंडाची शिक्षा झालेल्या दोषी व्यक्तींसाठी फाशीऐवजी कमी वेदनादायी पद्धत अवलंबण्यावर केंद्र सरकारकडून विचार सुरू. आणि दीक्षांत समारंभाऐवजी IIT मुंबईत पहिल्यांदाच प्रारंभ समारंभाचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.